नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरण या प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता आहे। NIA आणि ATS सोबतच CBI कडून लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणाच्या चौकशीची शक्यता आहे। SIT कडून या प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली आहे। लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, NIA आणि CBI या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं कळतंय। नाशिकमधील नामांकित कंपनीमधलं हे लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणामध्ये मोठं रॅकेट असल्याचा संशय SITला आहे। त्यामुळेच SITने NIA असेल, ATS असेल आणि CBI ला या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती SIT कडून कळवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता NIA असेल, ATS असेल किंवा CBI या केंद्रीय तपास यंत्रणांकडून देखील या सगळ्या प्रकरणाचा तपास होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। धन्यवाद अभिजित संपूर्ण माहितीसाठी।